आम्हाला काही वेगळं राहायची इच्छा नव्हती। जे काही झालेलं असेल ते सगळं विसरून जायचंय आणि व्यवस्थित राहायचंय। आपण सख्खे भाऊ आहे, पूर्ण वास्तुरी फॅमिली एकत्र आलेली। वहिनी तुम्हाला पण सॉरी, काय बोलला असेल मी तुम्हाला त्याच्याबद्दल खूप मनापासून सॉरी। नमस्कार, राम राम, कैसे हो? तर आजच्या सहकुटुंब सहपरिवार या मालिकेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सहकुटुंब सहपरिवार। मागच्या एपिसोड मध्ये आपण बघितलेलं की वाघचोरे कुटुंब हे तिथर बिथर झालेलं आणि त्यांच्यासोबत मी पण। अरे लाजा वाटू द्या जरा। तर 1 महिन्याने वाघचोरे कुटुंब हे परत एकत्र आलेले आहेत। आता आपण त्यांच्या दुःखामध्ये त्यांची मारलेली होती, तर आता आनंदामध्ये मारलीच पाहिजे ना राव। चला मग। नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही आमच्या घरी आलेलो आहे आणि मित्रांनो आम्ही आमचा पसारा पूर्णपणे घेऊन आलेलो आहे। तुम्ही तुमचा पसारा घेऊन आलात ते बरोबर आहे, पण 1 महिन्यापासून युट्यूब वरती जो तुम्ही पसारा करताय तो कोण निस्तारणार? आमचं जे आहे ते आम्हाला पूर्णपणे व्यवस्थित ठेवायचे, बाकी काही नाही। काय की भूमी? आणि आता थोड्या दिवसात भाऊजींचं पण लग्न करायचंय, भाऊजींचं पण लग्न करायचंय, तोच बाकी होता। आता त्याचं पण लग्न लावून द्या, म्हणजे 3 बायका आणि फजिती ऐका। हाय मम्मी, हाय, कसं वाटतं तुला आता आम्ही घरी आलो? भारी वाटतं। वहिनी तुम्हाला पण सॉरी। मॅडम तर बघा मान खाली करून उभ्या आहेत। ही तीच टिटवी होती जी भांडण करताना तुरू बोलत होती आणि आता मान खाली करून उभी आहे। मान खाली पाताळ थोडी कुठली। काय बोलला असेल मी तुम्हाला त्याच्याबद्दल खूप मनापासून सॉरी। तुम्हाला चुकी कळली ना, बस झालं, बाकी काय। फक्त इथून पुढे तुम्हाला जे सांगितलेलं आहे मी, तुला जे बोललेलं ते लक्षात असू दे, मी काय बोललोय काय नाही बोललेलो। या माणसाचं घमंड तर बघा, तो संदीप आहे बिचारा सगळ्यांना सॉरी बोलतोय, सगळ्यांची माफी मागतोय आणि याचा ऍटिट्यूड तर बघा। तुला जे बोललेलं ते लक्षात असू दे, मी काय बोललोय काय नाही। 5 लाख सबस्क्रायबर आहेत, 5 मिलियन नाही, म्हणून चड्डीत राहायचं। आपण सख्खे भाऊ आहे किंवा सावत्र नाही किंवा काय, त्यात काही घेणं नाही। आता इथून पुढे आपले भांडणाशी व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाहीये। पूर्ण वास्तुरी फॅमिली एकत्र आलेली। काहीतरी नवीन बोला ना, तेच ऐकून कंटाळा आलाय मला। आता एकत्र कुटुंब म्हटल्याच्या नंतर भांडण होणार, हे तुमचंच काय, हे हर घर की कहाणी। ही बघती होती ना, मला नको सांगू, कळलं ना? आता भरपूर जण असे बोलतील की सगळे व्ह्यूज साठी होतं, नाटके चालू होते तुमच्या सगळ्या वागचोरे फॅमिलीची। ऑब्विसली सवाल आहे का? तुम्ही वागचोरे कुटुंबाने भांडणाचा जो अभिनय केला आणि अभिनयाचा जीव घेतला, त्यावरून तुम्हाला उत्तेजनार्थ पण कोण देणार नाही। व्ह्यूज साठी करायचं असलं ना तर नेहमीच रोजचं तेच काम असतं, नाही तर तुम्ही डेली ब्लॉग कशाला टाकता? व्ह्यूज साठी टाकता ना। काय पण बोलताय का? व्ह्यूज साठी करायचंच असतं तर लयच अगोदर केलं असतं, एवढा उशीरच नसता केला आम्ही। ए टिटवी, तू तर शांतच बस। तुम्ही व्ह्यूज साठी आधी काय काय केलंय ना, ते सगळं माहितीये मला। आता मला बोलायला लावून का 1 महिन्याचा राग निघेल माझा, आता सांगतो या। तुम्हाला छान परिवार बघायला भेटतो आणि तुम्हाला आवडतो एकत्र परिवार, तर तुम्ही छान असा सपोर्ट करते आणि आपले सबस्क्रायबर चांगलेच आहे। अहो काकी, मी कुठे बोलते तुमचे सबस्क्रायबर चांगले नाहीये, चांगलेच आहेत। मग तुम्ही पण तसं चांगलं वागा ना, त्यांना काहीतरी चांगलं दाखवायला सांगा ना तुमच्या पोरांना। नाहीतर आहेच नेहमीचे ब्लॉग, मुद्रा प्रँक, हागरा प्रँक, हा प्रँक, तो प्रँक। आपण बारका पण निघून गेला होता त्याच्या माग, तर तो पण आलेला आहे, त्याचं पण काय आता लग्न करायचं अजून बाकी आहे, म्हणजे बरेच दिवस बाकी, लगेच नाही करायचं। हा, त्याचं पण लग्न लावून द्या, म्हणजे त्याची पण बायको येईल। मग काय, वाघचोरे कुटुंबाचा युट्यूब वरती नुसता राडा, एकाच घरामध्ये सगळेजण फोन घेऊन फिरतायत। भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? मला सांगायचं तर मला पोरींवरती पण राग नाहीये आणि ना मुलांवरती राग, कारण की लहान लहान डोक्याचे होते, थोडेसे ना समज होते। तुम्हाला खरं सांगू, वाघचोरे फॅमिलीमध्ये जर कोण समजूतदार असेल, हुशार असेल, तर ते फक्त आणि फक्त काकी आहेत। बाकीचे सगळेजण म्हणजे जसे काकी बोलल्या, लहान डोक्याचे होते थोडेसे। पहिल्यांदा चुकी झाली, माफ केलंच पाहिजे। आता तुम्ही माफ नाही करणार मोठे भाऊ, तर मग कोण माफ करणार आम्हाला सांगा बरं? मी तुला माफ करतो, फक्त एका अटीवर। त्या बारकेच्या हातातून पहिली ती दोरी घे। व्हिडिओ सुरू झाल्यापासून त्या दोरीशी खेळतोय, इथे परिस्थिती काय? का होईनी, कोण माफ करणार मग आम्हाला? गेलो असून बाबा, लय वाईट बोललो आम्ही, लय वाईट बोललो। फक्त तुम्हीच नाही बोललो, आमच्या पण तोंडातून वाईट शब्द निघले। बस करा ती वाईट कधीपासून वाईट लावलंय ते। आता थांबवा तुझा फॅमिली ड्रामा, नाही तर मी तुम्हाला काहीतरी वाईट बोलेन। माझ्या तोंडातून असे काहीतरी शब्द निघतील ना, आता मी
शिवी देऊ शकत नाही, कारण कसे सगळेजण बघतात ना म्हणून. अभी मैं गाली नहीं दे सकता, नहीं गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े. तर बस आजच्या मालिकेमध्ये एवढंच. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. जे भांडखोर आपल्या चॅनलवरती आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते खाली कमेंट बॉक्स मध्ये मला नक्कीच कळवा. तर मग चला भेटूया एका पुढच्या एपिसोड मध्ये.